हे पंढरपूर मोठं नाही, आमच्या गावापासलं बारकं पंढरपूर आहे. तर इतक्या लेडीज आहेत हे बघा, आणखीन महाग बी येईल आता. तर आता आम्ही निघालो दर्शनासाठी, आणि ते पण चलत बरं, बिना चप्पलचं. ऊन तर भरपूर लागलाय, जास्त काही लांब नाही, जवळच आहे. चला मग बघूया आता पुढं. कुठं चाललाव ग? कुठं चाललाव सांगा? आम्ही पंढरपूरला चालला. हा, आज एकादशीमुळं मोठी एकादश आहे की. उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. आता आम्ही भरपूर लांब आलो, आणि बघा हा रोडला किती गाड्या आहेत. तर आणखीन पुढे किती गाड्या आहेत ते पण माहिती नाही. आणि सकाळपासून तर भरपूर अशी गर्दी होती, आता थोडीफार कमी झाली असन. तर भरपूर गाड्या आहेत आणि गर्दी पण आहे, तेवढी काही जास्त नाही, पण सकाळी जास्त गर्दी होती आणि आता कमी झालेली आहे गर्दी. तर आता आपण, हे पहिलं जुनं मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं. तर अगोदर इथं दर्शन घेऊन नंतर मग दुसरं पुढे एक बांधलेलं आहे, तिथं पण दर्शन घेणार आहे. देव जय देव जय पांडुरंगा, रुक्माई वल्लभराईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव जय देव. आषाढी कार्तिकी भक्तजन देव स्वामी संदेते, चंद्रभागेमध्ये सणा देव भावे वाढते. तर हे पुढचं मोठं मंदिर आहे. तर छोट्या मंदिरातले देव ह्या मंदिरामध्ये ठेवायचं होतं, तर देव काही तिथून उठत नव्हते, म्हणून इथं दुसरी मूर्ती स्थापना नवीन केलेली आहेत. आणि भरपूर गर्दी आहे इथं पण मंदिरामध्ये. बघा आणखी आलं की नाही. आलो बघा पंढरपूरचं दर्शन घेऊन विठ्ठलाचं, आहे का नाही? आलो. आणि एक बाई कुठे आमची चुकली का म्हणाली? चुकली आहे का म्हणाली? येवलेली आहे का? काय करावं काय नाही बायावाला. तरी आता आम्ही आलो आहे दर्शन करून विठ्ठलाचं. तर हे आमच्या गावापासलं छोटं पंढरपूर आहे. तर असं राहत्यात बरं, म्हणजे गाव असे 2-2, 3-3 नावाचे राहत्यात. तर हे छोटं पंढरपूर आहे, आणि आम्ही दर्शनासाठी गेलो होतो विठ्ठलाच्या. तर खूप छान दर्शन झालं, पण सकाळी भरपूर गर्दी होती. आम्ही नंतर गेलो, म्हणजे 12च्या नंतर गेलो आम्ही. तर तेवढी काही गर्दी नव्हती, पण सकाळपासून भरपूर गर्दी होती. आणि आम्हाला दर्शन पण झालं. आणि पाठीमागे छोटं मंदिर आहे आणि पुढं मोठं मंदिर आहे. तर पाठीमागलं मंदिर पडायला झालंय, असं भरपूर म्हणजे सांद्या वगैरे पडल्यात आणि ते पडायला झाले, म्हणून गाववाल्यांनी का पुढं मोठं मंदिर बांधल्यात. पण त्या बारक्या मंदिरामधले देव काही उठतच नव्हते, हलत नव्हते. आणि ते म्हणजे पुढल्या मंदिरामध्ये स्थापना करायची होती, तर ते देव काही उठत नव्हते. त्याच्यामुळं गाववाल्यांनी दुसऱ्या मूर्त्या आणून तिथं स्थापना केल्यात त्या मंदिरामध्ये पुढल्या. तर पुढं पण विठ्ठल रुक्माई आहे आणि पाठीमागे पण आहेत. तर आमच्या गावाकडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याला चॅनलला गावाकडच्या लाईक करा, सपोर्ट करा आणि एक कमेंट नक्कीच करा. चला मग सगळ्यांना बाय.